नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा आपला प्रश्न बघा पडद्यावर. दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानवर उलटतोय का, हा आपला प्रश्न आहे. याचं कारण असं आहे, आज पुन्हा एकदा पाकिस्तानच्या पेशावरमध्ये एका विद्यापीठावर, बाचा खान विद्यापीठावर हल्ला करण्यात आलेला आहे. 21 जण त्यामध्ये मृत झालेले आहेत आणि अनेक जण जखमी झालेले आहेत. अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला होण्याची ही पाकिस्तानमध्ये काही पहिली वेळ नाही. गेल्या काही वर्षामध्ये जवळजवळ 850 हल्ले इथे दहशतवादी हल्ले झाले आहेत, ज्याच्यामध्ये 450 जण दगावलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल तर 1 वर्षापूर्वी पेशावरमध्ये एका शाळेवर असाच हल्ला झाला होता आणि त्यामध्ये 150 विद्यार्थ्यांना प्राण गमवावा लागला होता. आपण या सर्व प्रश्नाची आज चर्चा करणार आहोत. काय होतंय पाकिस्तानमध्ये, नेमकं दहशतवादाचं राजकारण काय केलं जातंय, पाकिस्तानची काही चूक आहे का, भारत, पाकिस्तान आणि आशियातल्या इतर देशांनी मिळून दहशतवादाचा एकत्रितपणे मुकाबला केला पाहिजे का, या सर्व मुद्द्यांची मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार संपादक प्रकाश बाळ. माझ्यासोबत आहेत रुईया महाविद्यालयातल्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख वैभवी पळसुले. माझ्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, ज्यांना आपण ओळखतो, अनेक वेळा ते माझ्या कार्यक्रमात आलेले आहेत. आणि पुण्याहून आपल्या सोबत आहेत कर्नल अनिल आठले. आठले सर, पहिल्यांदाच महाराष्ट्र वनवरच्या कार्यक्रमात तुम्ही येतात. स्वागत तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी चर्चेला सुरुवात करतोय. मला शैलेंद्र देवळाणकर तुमच्यापासूनच चर्चेला सुरुवात करायची आहे. आपण या हल्ल्यापासूनच सुरुवात करूया. आजचा जो हल्ला आहे, बादशाह खान यांच्या नावाने जे विद्यापीठ चालू होतं, त्या विद्यापीठावरच दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि तिथे बादशाह खान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक कार्यक्रम होणार होता. 600 विद्यार्थी जमले होते, त्यांना टार्गेट केलं दहशतवाद्यांनी. कसं पाहताय तुम्ही या हल्ल्याकडे? ही घटना दुर्दैवी आहे, परंतु पाकिस्ताननीच त्याचं जे अपत्य आहे त्याच्यावरतीच तो वार केला आहे, हे जे आपलं मेन स्टेटमेंट आहे, याच्याशी मी सहमत आहे. एकंदरीतच अफगाणिस्तानच्या राजकारणावरती आपलं वर्चस्व निर्माण व्हावं म्हणून 1990sपासून पाकिस्तानकडनं ज्या पद्धतीने, विशेषतः आता यामध्ये आपल्याला थोडासा भेद करणं, काय तांत्रिक भेद जो आहे तो आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा पाकिस्तान म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक उल्लेख पाकिस्तानच्या लष्कराचा करतो, याचं कारण असं आहे की पाकिस्तानमध्ये 1948 नंतरच एक प्रकारचं ध्रुवीकरण तुम्हाला झालेलं दिसतं. आणि हे ध्रुवीकरण अशामध्ये होतं की पाकिस्तानमध्ये एक गट असा आहे की ज्याचं सातत्याने प्रयत्न, जमाते इस्लामी सारखा असेल, की पाकिस्तानला एका कडव्या इस्लामी देशामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्नशील राहिलेले आहेत. आणि नंतर झिया उल हकच्या काळामध्ये आर्मीचं त्यांना प्रचंड मोठं समर्थन मिळालेलं होतं. म्हणून आर्मी आणि हा कडवा गट असा एक गट तुम्हाला पाकिस्तानमध्ये ॲक्टिव्ह दिसतो, तर दुसरीकडे त्यांचं राजकीय नेतृत्व आहे. आणि त्यामुळे हे ध्रुवीकरण जोपर्यंत आहे तोपर्यंत दहशतवादाच्या संदर्भातलं दुटप्पी धोरण हे तुम्हाला सातत्याने दिसून येणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या राजकारणाचा वर्चस्वाचा प्रश्न असो, किंबहुना मग हा सगळा तहरीकी तालिबानचा प्रश्न असो, हा सगळा सुरू तेव्हापासून होतं ज्यावेळेला लष्कराचं त्यांना किंवा ISIचं त्यांना समर्थन मिळतं. यातनं एक गोष्ट जी स्पष्ट होती की ज्या ज्या दहशतवादी संघटना विशेषतः लष्करी हितसंबंधांच्या विरोधात आहेत त्यांना तुम्ही त्यांच्यावरती टार्गेट करायचं, परंतु ज्या ज्या दहशतवादी संघटना भारताच्या विरुद्ध किंवा इतर राष्ट्रांच्या विरुद्ध आहेत त्यांना तुम्ही मोकळं रान द्यायचं. हे जे दुटप्पी धोरण आहे हे सातत्याने आता पुढे जे तुमच्याकडे येत आहे हा तोच भाग आहे. मला सांगा, तहरीके तालिबाननी हल्ला केला असं तुम्ही आज म्हणताय, ही तुमचं असं म्हणणं आहे की ही संघटना जी आहे दहशतवादी, याचे आणि लष्कराचे संबंध आहेत. आज तहरीके तालिबाननी हल्ला केल्यानंतर पहिल्यांदा त्याची जबाबदारी स्वीकारली आणि नंतर त्यांच्या दुसऱ्या एका नेत्याने जबाबदारी नाकारली. हा काय प्रकार आहे? त्यांच्यामध्ये अनेक गट आहेत. हा जो पूर्ण जो एरिया आहे ज्याच्या ठिकाणी हे तहरीकी तालिबानचं प्राबल्य आहे त्याला फटा एरिया असं म्हणतात. फटा हा फेडरली ॲडमिनिस्टर्ड ट्रायबल एरिया म्हणून हा ब्रिटिशांच्या काळापासून हा सातत्याने एक या स्वरूपाचा पट्टा होता की ज्यामध्ये पाकिस्तानचं प्रशासकीय नियंत्रण हे सातत्याने कमी राहिलेलं आहे. आणि आजही पाकिस्तानचे प्रेसिडेंट त्याला ॲडमिनिस्टर करतात. त्यामुळे तिथं प्रशासन हे फारसं पोहोचलेलं नाही. तिथं अनेक टोळ्या आहेत, या टोळ्यांमध्ये मतभेद आहेत आणि हे मतभेद 2007 पासून तहरीके तालिबान ही एक संघटना नाही, अनेक मतभेद आहेत. फेडरेशन सारख्या एका गटात अनेक दहशतवादी गटात. दुसरा एक तुम्हाला तालिबान जेव्हा आपण शब्द वापरतो त्यावेळेला अफगाणी तालिबान आणि पाकिस्तानी तालिबान याच्यात मध्ये तुम्हाला तांत्रिक भेद करावा लागतो. अफगाणी तालिबान हे पाकिस्तानच्या विरुद्ध नाहीत, पण तहरीकी तालिबान हे पाकिस्तानच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे हा एक तांत्रिक भेद आहे. आणि 2007 ते 2009 यांच्यामध्ये एकी घडून आणण्याचे अनेक प्रयत्न झालेले आहेत. पण 2009 नंतर मात्र पाकिस्तानचं लष्कर आणि ह्या तहरीकीमध्ये संघर्ष विकोपाला गेलेला आहे. कधी संघर्ष होतो, कधी चर्चा होतात, परंतु त्याच्यातनं मार्ग निघत नाही. आणि आता मात्र जेव्हा त्यांनी डिसेंबर 2014 मध्ये पेशावरमध्ये जो हल्ला झाला आणि त्याच्या विरोधामध्ये लष्कराने जी 15 जून 2015ला त्यांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली, त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न हा सातत्याने या माध्यमातून होतो आहे. आजही तोच प्रयत्न असं तुम्हाला वाटतंय? मी कर्नल अनिल आठले यांच्याकडे जाणार आहे.
आठले सर, तुम्ही कसं बघतात आजच्या हल्ल्याकडे? आपण आजच्या हल्ल्यापासून सुरू करूया आणि मग व्यापक चर्चेकडे जाऊया. आजचा हल्ला नेमका काय आहे, त्याचा अर्थ काय तुम्ही काढतात? माझ्या मते पाकिस्तानात सध्या जे काय घडतं आहे, विशेषतः सीमांत प्रांतामध्ये पख्तुनिस्तानमध्ये, त्याला आता केवळ दहशतवाद किंवा दहशतवाद विरोधी घटना असं म्हणणं म्हणजे त्या घटनेचं गांभीर्य कमी करणं होईल असं मला वाटतं. माझ्या मते गेले काही वर्षांपासून पाकिस्तानी सैन्याने सातत्याने फाटा किंवा जे आत्ता देवळणकर म्हणाले त्याप्रमाणे तो जो टोळीवाल्यांचा प्रदेश जो आहे वजिरिस्तान, विशेषतः उत्तर आणि दक्षिण वजिरिस्तान, तिथे चक्क लष्करी लढाई सुरू आहे. पाकिस्तान तिथल्या टोळीवाल्यांविरुद्ध लढाऊ विमानं, फायटर बॉम्बर्स, F-16 फायटर बॉम्बर्स, रणगाडे, तोफा हे सर्व वापरतात. आता त्यामध्ये किती ट्रायबल लोकांचे नाहक निष्पाप सिव्हिलियन, त्यांची बायका मुलं किती मारले जात आहेत याबद्दल जगाला सुतराम माहिती नाही आहे, कारण पाकिस्ताननी 100% तिथे सेन्सरशिप लावलेली आहे. तर आता त्या सगळ्या याचा बॅकलॅश किंवा परतचा फटका जो पाकिस्तानला बसतो आहे, माझ्या मते हे आता दहशतवादाच्या पलीकडे जाऊन हे पाकिस्तानात एक प्रकारचं यादवी युद्ध सुरू झालं आहे असं म्हणावं लागेल. आणि इतिहासात जर आपण बघितलं तर जुन्या जमान्याच्या लोकांना आठवत असेल, 1936 साली फकीर ऑफ इप्पी म्हणून माणसांनी बंड केलं होतं ब्रिटिशांविरुद्ध. ब्रिटिशांनी तिथे 2 ब्रिगेड पाठवल्या. स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे 1947 सालापर्यंत हा फकीर ऑफ इप्पी जो होता तो काही ब्रिटिशांच्या हाती लागला नाही. शेवटी तो 1960 साली नॉर्मल नॅचरल आजाराने मेला. सांगण्याचा मुद्दा असा की वझिरी लोक आणि तिथले जे टोळीवाले आहेत त्यांना लढण्याची एकतर त्यांची जी क्षमता आहे ती जबरदस्त आहे. त्यात तिथली भौगोलिक परिस्थिती अशी आहे की अशा प्रकारच्या गनिमी काव्याच्या युद्धाला पोषक अशी परिस्थिती आहे. आणि त्याविरुद्ध पाकिस्ताननी पूर्णपणे एक युद्धच पुकारलेलं आहे. आपण आता थोडासा फरक बघा, आपण पण गेले 25-30 वर्ष काश्मीरमध्ये फुटीरतावादाचा सामना करतो, पण आपण कधीही त्याविरोधात फायटर बॉम्बर्स किंवा एअरफोर्सची विमानं किंवा तोफा किंवा रणगाडे वापरले नाहीत. याचं कारण काय की अशा प्रकारच्या शस्त्रांच्या वापरामध्ये नुसते तुमच्या विरोधाचे लोकच नाहीत तर निष्पाप अनेक लोक मारले जातात. आणि त्यामुळे अशा प्रकारचा एक जो कडवटपणा निर्माण होतो, त्यामुळे हा प्रश्न सुटण्याच्या आता पलीकडे गेला आहे. आणि फाटा आणि हा प्रदेश तिथे आज यादवी युद्ध चालू आहे असंच म्हणावं लागतं. अगदी. आपण ही चर्चा पुढे नेऊया. वैभवी पळसुले, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे सगळे मुद्दे आहेत. पाकिस्तानात यादवी युद्ध कशा प्रकारे चालू झालं आहे आणि त्याला पाकिस्तानी लष्कर कसं जबाबदार आहे हे आधीच्या दोघांनी सांगितलेलं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, सातत्याने शैक्षणिक संस्थांना टार्गेट केलं जाते. मलालाच्या बाबतीत घडलेला प्रसंग पहा. 1 वर्षापूर्वी पेशावरला शाळेवर हल्ला झाला आणि आज सुद्धा विद्यापीठावर. काय संदेश द्यायचा आहे या अतिरेक्यानं? शाळा किंवा विद्यापीठ किंवा विद्यार्थी हे बदलत्या समाजाचं प्रतीक असतात असं मला वाटतं. म्हणजे समाज घडवण्यासाठी हा जो आधुनिक विचार लागतो तो या शाळांमधनं, विद्यापीठांमधनं केला जातो. आणि अशाच संस्थांवर हल्ला करणं म्हणजे सरकार अशा संस्थांना संरक्षण देऊ शकत नाही आहे, ह्याच्यात सरकारचा अपयश आहे हे दाखवून द्यायचं. आणि मग ह्या तरुणांना पुढे भविष्य काय? तर ह्या तरुण मुलांना भविष्य म्हणजे या अशा प्रकारच्या संघटनांच्या माध्यमातून त्यांना पुढे स्वतःचा जो काही जिहादीची जी काही संकल्पना आहे की तुम्हाला पुढे स्वर्ग लाभेल, अशा प्रकारची संकल्पना त्यांच्यात रुजवणं हा एक हेतू असू शकतो असं मला वाटतं. दुसरं म्हणजे ह्या प्रकारच्या संघटनांवर हल्ला केल्यामुळे किंवा शैक्षणिक संस्थांवर हल्ला केल्यामुळे होतं काय की सर्वसामान्य जनांमध्ये याची खूप भीती पसरते की लहान मुलं मारली जातात, शिकणारी मुलं मारली जातात की जे भविष्य आहे देशाचं, आणि त्यामुळे ती मारली जाते. आणि त्यामुळेच परत सरकार कसं निष्क्रिय आहे आणि त्यामुळे मग तालिबान बरं की सरकार बरं, अशा प्रकारची एक लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते किंवा लोकांना सरकारवरच विश्वास नाही. मग अशा वेळेला लष्कराचा प्रभाव वाढणं, आणि मग या लष्कराचा प्रभाव वाढला
असला की त्याचा तालिबानला परत फायदा होणं, या प्रकारे या प्रश्नाकडे बघितलं जावं असं मला वाटतं. म्हणजे नुसता दहशतवाद किंवा भस्मासूर अशा प्रकारे न बघता एक समाजाला घाबरवून सोडणं आणि त्यातून स्वतःचा फायदा करून घेणं, अशा प्रकारे मला असं वाटतं. प्रकाश भाळे पटतंय तुम्हाला? नाही, माझं असं म्हणणं आहे की आपण पाकिस्तानचा जो विचार करतोय, म्हणजे आजच नाही गेले काही वर्ष, तर आपण पाकिस्तान आपल्यासारखा देश आहे असं समजून त्याचं सगळी चर्चा करतो. माझं म्हणणं असं आहे की मुळात हा आपण समज सोडून द्यायला पाहिजे. पाकिस्तान हा एक देशच नाही नाही. नाही, पाकिस्तान हा देश आहे, पण जो आपण कसं करतो की आपण लोकशाहीच्या चौकटीत आहोत, आपल्याकडे बरोबर. कायद्याची चौकट आहे, राज्यघटना आहे वगैरे. पाकिस्तानात सगळं ते आहे, पण त्याला काहीही किंमत नाही. पाकिस्तानी न्यायालय, पाकिस्तानी वकील वर्ग, तुम्ही बघा की पाकिस्तानात तिथले जे एका ह्याचे राज्यपाल होते, त्यांना धर्मद्रोहाच्या, म्हणजे त्यांनी बरोबर. एका ख्रिश्चन स्त्रीला जे धर्मद्रोहाच्या याच्याखाली शिक्षा झालं, म्हणजे तिच्यावर आरोप होता, तो मागे घ्यावा म्हणून हे केलं, म्हणून त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच त्यांचा खून केला. तो जेव्हा खून केला त्याच्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला अटक झाली आणि त्याला कोर्टात खटला चालला. तर तो खटला चालवण्यासाठी चालला असताना जो वकील वर्ग आहे लाहोरसारख्या शहरातला, तो वकील वर्ग त्या ह्याच्यावर फुलं उधळत होता आणि ज्या जजनी त्याला शिक्षा दिली त्याला देश सोडून जावं लागलं. पाकिस्तानच्या सिनेटमध्ये शेरी रहमान, म्हणजे ज्या पूर्वी अमेरिकेत राजदूत होत्या, सिनेटर आहेत, प्रमुख राजकारणी आहेत, त्यांनी ह्या ब्लास्फेमी लॉमध्ये बदल करावा अशी एक ठराव मांडला पाकिस्तानी सिनेट, म्हणजे आपल्या राज्यसभेसारखं. तर त्यांना आजही, याला झाली 2-4 वर्ष, आजही त्यांना संरक्षणाशिवाय घराबाहेर पडता येत नाही. असा हा समाज आहे. त्यामुळे आपण आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढून टाका. पाकिस्तान हा नॉर्मल देश नाही. त्यामुळे तिथे जे काही होतं आहे ते त्याच्या सुरुवातीपासनं, म्हणजे त्याच्या स्थापनेपासनं होतं आहे. म्हणजे आत्ता देवळणकरांनी सांगितलं किंवा कर्नल आठले म्हणाले तसं पाकिस्तानी लष्कर एक दहशतवादी गट आपल्या विरुद्ध वापरतं, दुसरा दहशतवादी गट अफगाणिस्तानासाठी वापरतं. पण माझं म्हणणं असं आहे की मुळात तुम्ही आणखी मागे जा. 16 ऑगस्ट 1946ला जेव्हा काँग्रेसनी कॅबिनेट मिशनचा प्रस्ताव फेटाळला, त्यानंतर जिनानी जो डायरेक्ट ॲक्शनचा कॉल दिला, तो काय होता हो? राजकारणासाठी दहशत वापरायचा भारतीय उपखंडातला तो पहिला प्रयोग होता. एका दिवसात 800 लोक मारली कलकत्त्यात. आता इथपासून तुम्ही सुरुवात केली तर माझं असं म्हणणं आहे की खूप स्वच्छपणे बघा की पाकिस्तानी राज्यसंस्था परराष्ट्र धोरणासाठी कायम दहशतीचा वापर करत आलेली आहे. तुमचं म्हणणं आहे पाकिस्तानची निर्मिती सुद्धा दहशतीतूनच झालेली आहे ना. एका पद्धतीने तुम्ही बघा ना हे सगळं, म्हणजे त्या इतिहासात आपण जाऊया नको. माझं म्हणणं असं आहे की परराष्ट्र धोरणासाठी दहशतीचा वापर करणं हा पाकिस्तानी राज्यसंस्थेचा एक धोरणाचा भाग आहे. आणि हा धोरणाचा भाग, त्याच्यात लष्कर आहे. आणि चर्चेचा आणि ह्याचा जेव्हा आपल्याकडे विषय निघतो तेव्हा आपण फक्त तिथले जे कोण लोकनियुक्त सरकार असतील त्याच्याशी चर्चा करतो. पण ही सगळी ड्रामाबाजी आहे. ह्याच्या पलीकडे त्या चर्चेला काही अर्थ नाही. मुळात जो आत्ता तुम्ही पेशावरच्या हल्ल्याचं हे केलात, एक लक्षात घ्या की भारतात पठाणकोटवर जो हल्ला झाला हवाई तळावर, तो JEMनी म्हणजे जैश ए मोहम्मदनी केला. आज जैश ए मोहम्मद हा पाकिस्तानातला जो दहशतवादी गट आहे तो गेले काही वर्ष तिथल्या लष्कराने त्याला लगाम घालून ठेवलेला होता. पण आता अफगाण तालिबान, जसं मगाशी देवळणकर म्हटलं की अफगाणिस्तानात पाकिस्तानला प्रभाव स्वतःचा वाढवायचा आहे, तर अफगाण तालिबानपैकी एक गट त्यांना तिथे सत्तेत हवा आहे आणि त्याच्यासाठी ते JEMला पुढे करत आहेत. म्हणजे JEMचा तालिबानशी जवळचा संबंध आहे, जसा LATचा नाही आहे. कारण JEM हे देवबंदी गट आहे, LAT हे अहले हदीस वाले आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीत ते JEMला पुढे करत आहेत. हा संदर्भ जर तुम्ही बघितलात तर मग तुम्हाला पेशावरच्या आजच्या हल्ल्याचा संदर्भ लागतो की भारतातला JEMमधला पठाणकोटवरचा हल्ला, मग JEMला पुढे करायचे ISI किंवा पाकिस्तानी लष्कराचे डावपेच आणि त्याच्या ह्याच्यातला हा. तर तुम्ही जो एक शेवटचा मुद्दा तुम्ही जो मगाशी म्हटलात की तहरीक ए तालिबान हे पाकिस्ताननी पहिल्यांदा स्वीकारलं मग नंतर नाकारलं, त्याच्यात देवळणकर म्हणाले तसे तिथे विविध गट आहेत. कोण कोणाविरुद्ध लढते आणि कोण कोणाविरुद्ध याचा काही पत्ता लागत नाही. पण त्याच्यात जो आत्ता इथे येण्याआधी मी जी BBCच्या बातम्यात ऐकलं त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की हकीमुल्ला मेहसूद यांचा जो गट आहे त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. तर हा हकीमुल्ला मेहसूद आहे, हा तहरीक ए तालिबान आहे पाकिस्तानचा जो त्याच्यातलं जे काही गट आहेत, ह्याचा जो पूर्वसुरी होता तो अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला होता. आता त्याचाही संबंध असू शकतो, कारण तो कोणी कशासाठी हल्ला केला हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही. पण हे ह्या संदर्भात बघायला पाहिजे. आणि माझं मुख्य म्हणणं असं आहे की पाकिस्तानकडे स्वच्छ डोळ्यांनी बघा. पाकिस्तान इज नॉट अ नॉर्मल नेशन. हा तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. शैलेंद्रजी, हे तुम्हाला पटतंय का की पाकिस्तान हे सर्वसाधारण राष्ट्र नाही, गुंतागुंत आहे त्याच्यामध्ये? आणि दुसरं म्हणजे यांनी जे मांडलेलं आहे, म्हणजे
खूप काळ ही चर्चा चालली आहे, गुड तालिबान, बॅड तालिबान, आणि पाकिस्तानातल्या राजकारण्यांनी ती चालवलेली आहे. तर या सगळ्या दहशतवादाच्या राजकारणातून आजच्या हल्ल्यासारखे हल्ले निर्माण होत आहेत आणि दहशतवादी टोळ्यासुद्धा एकमेकांमध्ये लढत आहेत. हे मान्य आहे का तुम्हाला? हो, निश्चित आहे. मी त्यांच्याशी पूर्णतः सहमत आहे की आज पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण असेल किंवा त्यांच्या सुरक्षा यंत्रणा असतील, हे फक्त तिथलं राजकीय नेतृत्व नाही ठरवत. कारण त्याच्यामध्ये जे वेगळे, विशेष करून तुमचं आर्मी असेल किंवा त्यांचे इंटेलिजन्स एजन्सी आहेत आणि तिथले धार्मिक मूलतत्ववादी आहेत, यांचा त्याच्यामधला प्रभाव फार मोठा आहे. एक मुद्दा जो आपण विचारला होता की एज्युकेशन इन्स्टिट्यूटला का टार्गेट करता, एक फक्त माझं मत त्याच्यामध्ये मांडतो आणि मग तुमच्या मुद्द्याकडे येतो की तहरीक तालिबान पाकिस्ताननी यापूर्वी काही पत्रकं देखील काढलेली आहेत आणि आता जसं कर्नल साहेबांनी सांगितलं की त्यांच्याकडे जे ड्रोनमधनं अटॅक्स होत आहेत, बेसिकली हवाई हल्ले, जे अमेरिकेची मदत त्यासाठी खास घेतली जात आहे. आणि या संघटनेचं मेन जो टार्गेट पाकिस्तानला करण्यामागचं की पाकिस्तानचे अमेरिकेबरोबर असलेले संबंध हे त्यांना अजिबात नको आहेत. आणि त्यांच्या ह्या अटॅक्समधनं तिथं लहान मुलं आणि महिला मारल्या जात आहेत. आणि त्यामुळे त्यांनी जो डिसेंबर 2014 लष्करी शाळेवरती जो हल्ला केलेला होता, त्याच्यामागे हाच त्यांना मेसेज द्यायचा होता की आमच्याकडे महिला आणि लहान मुलं मरत आहेत आणि त्याची झळ काय असते हे तुम्हाला पण जाणवलं पाहिजे, म्हणून तुमच्याकडच्या सामान्य माणसांवरती अटॅक, अशा स्वरूपाची पत्रकं यापूर्वी तहरीकी तालिबाननी काढलेली आहेत. त्यामुळे हा त्याच प्रयत्नांचा एक भाग असेल, हा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि वेगवेगळ्या संघटनांमध्ये कशी स्पर्धा आहे, तर तुम्ही फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या संपूर्ण भागाकडे बघितलं तर केवळ तहरीकी तालिबान हा एकटा ॲक्टर नाही आहे, तर याच्यामध्ये आणखीनही दोन महत्त्वाचे ॲक्टर आहेत आणि तो एक अल-कायदा आहे आणि तिसरा इस्लामिक स्टेट आहे. मुळात मुद्दा हा का निर्माण झालेला आहे की ज्या वेळेला एखादी मोठी सत्ता एखाद्या विभागातनं आपला पाय काढून घेते, त्यावेळेला त्या ठिकाणी निर्माण होणारी राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी अनेक संघटना प्रयत्नशील असतात. अमेरिकेने 2012 इराकमधनं जेव्हा सैन्य काढून घेतलं तेव्हा ती पोकळी इस्लामिक स्टेटनी भरून काढली. आता जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमधनं काढता पाय घेतलेला आहे, ही पोकळी भरून काढण्यासाठी इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा हे प्रामुख्याने प्रयत्न करतायत आणि ते अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या माध्यमातून करतात. तर त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे की तुम्ही जर एक धमाका करणार असाल त्याच्या दुप्पट धमाका मी करून दाखवणार आहे. म्हणजे माझी न्यूसन्स व्हॅल्यू ही तुमच्यापेक्षा किती मोठी आहे हे सिद्ध करावं लागणार आहे, कारण त्याशिवाय मला सौदी अरेबियाकडनं फंड्स मिळणार नाहीत. म्हणजे प्रत्येक वेळी मला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यासाठी बॅटल ग्राउंड किंवा एक्सपेरिमेंट करण्याचं ग्राउंड म्हणून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान वापरले जात आहेत. म्हणून तुम्ही अफगाणिस्तानमध्ये बघाल तर आत्ता पाकिस्तानच्या कॉन्स्युलेटवरती हल्ला झाला, तो हल्ला त्याची जबाबदारी जर इस्लामिक स्टेटने घेतला असेल तर दुसऱ्या हल्ल्याची जबाबदारी तात्काळ अल-कायदा घेत आहे. आणि यामधनं ह्या दोन्ही ग्राउंड्स, पण अफगाणिस्तान पाकिस्तानच का, कारण यांचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे की जर तुम्ही अफगाणिस्तानवरती कंट्रोल करू शकलात तर तुम्हाला अगदी पश्चिम आशिया, सेंट्रल एशिया आणि साऊथ एशिया या तिघांना कनेक्टिंग असला हा पार्ट असल्यामुळे प्रत्येक दहशतवादी संघटना इथं आपले मसल्स किंवा आपली पॉवर दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. हे फार धोकादायक आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराला अंतर्गत दहशतवादी संस्थांवरती नियंत्रण ठेवणं शक्य होतं आहे, कारण जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तैयबा असेल, त्यांची आपत्ती आहेत. परंतु त्यांना मात्र आता अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट किंबहुना तहरीकी तालिबान या संघटनांवरती नियंत्रण ठेवणं अवघड होत चाललेलं आहे. म्हणून ते आता असं म्हणतात की आम्हाला साऊथ एशियाचं कोलिशन पाहिजे आहे, आम्हाला सगळ्यांची मदत पाहिजे आहे, आम्ही दहशतवादाला बळी पडलेलो आहोत. ही मागणी ते त्यावेळेला करत नाही ज्या वेळेला जैश ए मोहम्मद भारताच्या विरुद्ध कारवाई करतं. म्हणून हा जो दुटप्पीपणा आहे हा यासाठी होतोय की लष्कराचं प्राबल्य, आणि जोपर्यंत लष्कराचं प्राबल्य आहे तुम्हाला ही समस्या पाकिस्तानमध्ये सातत्याने दिसणार आहे. अगदी. मी कर्नल आठलेंकडे जाणार आहे. सर, आपण दहशतवादी संघटनांमध्ये काय राजकारण चाललं आहे आणि एकूणच पाकिस्तान कशा प्रकारे त्यांना वापरत आहे आणि अफगाणिस्तानात जी पोकळी निर्माण झाली आहे, जिची चर्चा 2-3 वर्ष आपण करत आहोत, त्यामुळे कसे परिणाम होत आहेत, हे वेगवेगळे मुद्दे बघितले. तुम्ही या दहशतवादी संघटनांमधल्या राजकारणाकडे कसं बघताय आणि ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर या राजकारणामध्ये जो बदल झाला आहे त्याविषयी काय सांगाल? नाही, मी याच्याकडे थोडं वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानची एकंदर जी प्रत्यक्षातली सध्याची जी प्रशासन यंत्रणा आहे, ज्याच्यात की सैन्य सगळ्यात वरती आहे, त्याच्या खालोखाल मग ब्युरोक्रेसी किंवा सिव्हिल सर्व्हिसेस आहेत आणि राजकारणी लोक आणि आर्थिक म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट, व्यापारातले कारखानदार वगैरे वगैरे, या सगळ्या क्षेत्रांमध्ये जर आपण बघितलं तर पंजाबी लोकांचं प्राबल्य इतकं जास्त आहे की 70 ते 80% सैन्य, 70 ते 80% ब्युरोक्रेसी, 70 ते 80% बाकीचे सगळे इंडस्ट्रियलिस्ट, त्या देशातले उच्चभ्रू लोक, श्रीमंत लोक,
हे सगळं म्हणजे आज आता हळूहळू पंजाब विरुद्ध इतर प्रांत अशा प्रकारचं जे स्वरूप येतं आहे. कारण आपण बघा, पंजाबमधले जे तालिबान आहेत किंवा पंजाबमधले जे दहशतवादी आहेत त्यांच्याविरुद्ध पाकिस्तानी सरकार अगदी किड ग्लोव्हजनी म्हणजे त्यांच्याविरुद्ध काही कारवाई करत नाहीत. जास्तीत जास्त दहशतवादी घटना पंजाबच्या बाहेर घडतात. जोपर्यंत पंजाबच्या बाहेर दहशतवादी घटना घडत आहेत तोपर्यंत पाकिस्तानी सरकारला, पाकिस्तानी सैन्याला आणि पाकिस्तानी जनतेला म्हणजे पंजाबी जनतेला त्याचं काही सोयरसुतक नाही. हळूहळू या याच्यातनं आज बलुचिस्तानामध्ये काय चाललेलं आहे, आपल्याकडे बलुचिस्तानच्या बातम्याच येत नाहीत. त्यामुळे माझ्या मते फाटामध्ये जी पाकिस्तानी सैन्याची कारवाई चाललेली आहे त्याला ही रिॲक्शन आहे. एकंदरच पंजाबी डॉमिनेशनच्या विरुद्ध येत्या काही वर्षामध्येच सिंध, बलुचिस्तान आणि ट्रायबल एरिया हे तीनही त्याच्या विरुद्ध जाऊन पाकिस्तान आपल्या विघटनाच्या मार्गावरती चाललेला आहे. त्याचे हे काही काही जे येणारे सिम्पटम्स म्हणा म्हणजे एक रोग आहे, त्या रोगाची एक काही काही लक्षणं ही आपल्याला दिसत आहेत. पण मुख्य रोगाचं मूळ सबंध पाकिस्तानवरती पंजाबी आणि पंजाबी आर्मी डॉमिनेशन ह्याचं आहे, ज्याच्यातनं बांगलादेश निर्माण झाला. मी या सर्व घटनांकडे या दृष्टिकोनातनं जास्त बघतो. मग ते तालिबान, तहरीके तालिबान, जैश ए मोहम्मद, पाकिस्तानामध्ये जसे आपल्या इथे राजकीय पक्ष आहेत तेवढ्या जास्त दहशतवादी संघटना आहेत. अगदी बरोबर आहे सर. मी एक ब्रेक घेणार आहे. तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की पाकिस्तान पुन्हा एकदा विघटनाच्या मार्गावर आहे. वैभवी पळसुले तुमच्याकडे मला यायचं आहे, पण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर तुमच्याकडे येतो. त्यानंतर भारताने या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहिलं पाहिजे याकडे मी येणार आहे. आणि ज्या कोॲलिशनची एका दहशतवाद विरुद्ध युती करावी सर्व आशियातल्या देशांनी असं म्हटलं जातं ते कितपत व्यवहार आहे याच्याकडे मी येणार आहे. पण ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानवर उलटतोय का? बघा या क्षणाचा पोल काय आपला. 92% लोक म्हणतात होय, पाकिस्तानवर दहशतवादाचा भस्मासूरच उलटतोय. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतोय. वैभव पळसुले तुमच्यापासून मी सुरुवात करतोय. कर्नल आठले असं म्हणत होते ब्रेकपूर्वी की पाकिस्तान विघटनाच्या मार्गावर आहे. हे मुळात तुम्हाला पटतंय का? पाकिस्तान विघटनाच्या मार्गावर आहे हे खरंच आहे, पण याच्यामध्ये मला असं वाटतं यातला एक मुद्दा आपण विसरतो आहे की हा जो सगळा काही संघर्ष आहे तो फक्त पाकिस्तानमध्ये जी अंतर्गत अशांतता आहे त्याचं मूळ कशात आहे तर शिया सुनी हा जो काही संघर्ष आहे त्याच्यात मूळ आहे. आणि त्यामुळे तो संघर्ष जेवढा तीव्र होणार तेवढा प्रत्येक प्रांतातला संघर्ष हा इथे तीव्र होणार आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये शिया सुनी विघटन होतं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या प्रांतांचं विघटन होतं आहे का, हा एक मुद्दा आहे. आणि सरकारला हे विघटन झालं तर पाकिस्तानी सरकार भारताला जबाबदार धरणार याच्यात की शंका नाहीये. कारण त्यांना असं वाटतंय की भारत या फुटीरतावादी चळवळी ज्या आहेत पाकिस्तानमध्ये घडत असलेल्या त्यांना खतपाणी घालतंय आणि म्हणून पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करायची वेळ आली की भारत म्हणतो की नाही दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आम्ही चर्चाच करणार नाही. त्यामुळे ह्या भारताच्या धोरणामुळे सुद्धा भारताला जबाबदार धरलं जातंय की पाकिस्तानमध्ये जी अंतर्गत अशांतता आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये जर विघटन झालं की बलुचिस्तान हा पाकिस्तानपासून वेगळा होण्याची मागणी करत असेल तर पाकिस्तानी सरकारनी आणि त्या सुन्नी संघटनेला दिलेलं समर्थन याहीपेक्षा भारत बलुचिस्तानला कसं समर्थन देतोय याकडे लक्ष वेधलं जाणार. त्यामुळे पाकिस्तानच्या विघटनाच्या वाटेने चाललेला असला तरी भारताची भूमिका मात्र ते विघटन होऊ नये अशा स्वरूपाची असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण थोडंसं त्या दृष्टीकडे ते विघटन कसं होणार नाही यासाठी प्रयत्न करणं मला असं वाटतं जास्ती गरजेचं आहे. भारताकडे तुम्ही सगळी चर्चा आणलेली आहे प्रकाश, पण मला हेच विचारायचं आहे की भारताने कसं पाहिलं पाहिजे या सगळ्याकडे. पेशावरचा हल्ला झाला आज, त्याआधी आपल्याकडे पठाणकोटचा हल्ला झाला. आज पाकिस्तानची अशी अपेक्षा आणि पाकिस्तानच्या सगळ्या राजकारण्यांनी सांगितलं आहे की या संदर्भामध्ये भारताने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. पण एका बाजूला पठाणकोटसारखे हल्ले होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सहकार्याची अपेक्षा करतोय. निषेधापलीकडे भारत काय करणार? नाही, पहिली गोष्ट म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आता कर्नल आठले म्हणले तसं पाकिस्तानमध्ये नुसतं ह्या वैभवी पळसुळे म्हणतात तसं शिया सुनी नाही, भाषा आहे, वंश आहे. ते म्हणाले पंजाबचं पण नाही, या अनेक अंगाने ज्या पद्धतीने बांगलादेश वेगळा झाला त्या पद्धतीने पाकिस्तानचे उरलेले प्रांतही वेगळे होऊ शकतात.
माझं स्वतःचं असं मत आहे की असं होणं भारताच्या दृष्टीने हिताचं नाही. पाकिस्तान एकसंध राहणं हे भारताच्या दृष्टीने हिताचं आहे. आता ते एकसंध राहणं हे आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात एवढंच आहे की पाकिस्तानमध्ये जे काही चालू आहे, उलथापालथ जी काही चालू आहे, त्याचा आपल्याला फटका बसू नये. आणि तो एक मुद्दा. आणि दुसरं आहे त्या मर्यादित आपण पाकिस्तानशी काय सहकार्य, तुम्ही जे म्हणताय किंवा दक्षिण आशियात सगळ्या लोकांनी एकत्र येऊन सहकार्य करावं, तर ह्याच्यासाठी पाकिस्तानला स्वतःची भूमिका स्पष्ट करावी लागेल की बाबा दहशतवादाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. ते हाफिज सईदला पकडणार, ते पाकिस्तानी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ डिस्मॅन्टल करणार, काय करणार, 1 2 3 4 5 अशा गोष्टी पाकिस्तान करायला तयार असेल तरच पाकिस्तानला दहशतवादी विरोधात जे काही संघटना किंवा जे काही एकत्र येणं आहे त्याच्यात सामील करून घेता येईल. नाहीतर अर्थ काय, म्हणजे आज तिथे इराक आणि सिरियामध्ये सौदी अरेबियाने दहशतवादाविरुद्ध संघटन करणं म्हणजे हा सर्वात मोठा विनोद आहे. कारण इसिसला पैसा आणि हे कोण पुरवते, तर सौदी अरेबियाच पुरवते. तसाच हा प्रकार होणार आहे. आता ह्या पद्धतीने स्वतःच्या हितासाठी अशा पद्धतीने भूमिका घेत प्रत्येक राष्ट्र घेतं, अमेरिकासुद्धा घेत आलेलं आहे. मला असं वाटतं की भारताने पाकिस्तानकडे बघताना मी मगाशच्या सेगमेंटमध्ये सांगितलं तसं आपण दृष्टी स्वच्छ पाहिजे की पाकिस्तानी लष्कर याचं मुख्य उद्दिष्ट हे भारतावर विजय मिळवणं आहे. जे म्हणजे त्यांचं असं ते म्हणतात की आम्ही कितीही लढाया हरलो तरी आम्ही भारताला विजयी होऊ देणार नाही. मग ते छुप्या दहशतवादाने असेल, दुसऱ्या कुठल्या मार्गाने असेल. आता पाकिस्तानी लष्कराचा संपूर्ण पाकिस्तानी राज्यसंस्थेवर जो पगडा आहे, पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा 50% आसपास भाग पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत लष्कराची जोपर्यंत तिथला प्रभाव कमी होत नाही आणि जो फोर्सिएबल फ्युचरमध्ये होणं कठीण आहे, कारण पाकिस्तानी समाजसुद्धा सगळा तालिबानाईत झालेला आहे. परवेज हुडबॉय म्हणून एक पाकिस्तानी प्राध्यापक आहेत, ते कायदे आझम युनिव्हर्सिटीत फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात अनेकदा लिहिलेलं आहे की पाकिस्तानी समाज पूर्णतः तालिबानाईत झालेला आहे. अशा परिस्थितीत म्हणजे शिक्षणाच्यापासून जो समाज वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना त्यांची कलुषित केली जातात, असा समाज जर या देशात आहे, त्या देशात मूलभूत बदल व्हायला 1 2 3 पिढ्या जाव्या लागतील. आणि त्या पिढ्या जाईस तो आपण काय करायचं. तर माझं असं म्हणणं आहे की पाकिस्तानशी चर्चा जरूर करा. चर्चा करायला काही माझी हरकत नाही, पण कोणाशी करायची, कशी करायची आणि कशासाठी करायची याबद्दल स्पष्टता पाहिजे. आणि मुळात आपण पाकिस्तानबद्दल मी परत मुद्दा म्हणतो की आपण आपली दृष्टी स्वच्छ पाहिजे. की पठाणकोटचा हल्ला झाला, हा पठाणकोटचा हल्ला शरीफ आणि मोदी यांच्यातल्या चर्चा फिसकटवण्यासाठी झाला. मला हे स्वतःला वाटतं की हे आपण फार सोपं त्याचं स्पष्टीकरण देतो आहे. पाकिस्तानी लष्कर मोदी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी ज्या लाल रेघा आखल्या आहेत, त्या लाल रेघा किती निष्प्रभ आहेत हे दाखवून देऊ पाहते. म्हणजे तुम्ही बघा की उफाला चर्चा झाली मोदी आणि नवाज शरीफमध्ये, आणि नंतर दोन्ही देशातले परराष्ट्र सचिव भेटायचं ठरवलं, गुरदासपूरवर हल्ला झाला. लाहोरला मोदी गेले, पठाणकोटवर हल्ला झाला. आणखी असा हल्ला होऊ शकतो. ते दाखवत आहे पाकिस्तानी लष्कर की आम्ही हल्ला केला तरी तुम्ही काही करू शकत नाही. बरोबर. आणि ह्या पद्धतीने ते जाते. आता पाकिस्तानी लष्कराचा ह्या रणनीतीचा भाग आहे तो. याच्यात नवाज शरीफनं कुठल्याही प्रकारचा से नाही, त्यांना कोणीही विचारत नाही, हे आपण अगदी स्पष्टपणे मान्य करायला पाहिजे. त्यामुळे ह्याच्या पुढे जर जायचं असेल तर आपण आपली सुरक्षा व्यवस्था अत्यंत व्यवस्थितपणे उभी करायला लागेल. त्याच्यासाठी मग अनेक गोष्टी कराव्या लागतील. आणि त्याच्यातला आणखी एक महत्त्वाचा भाग आहे की इथे लोकांना समजावून द्यावं लागेल. इथे युद्धज्वर पसरवणं, अतिरेकी राष्ट्रवाद, ह्या ज्या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळात चालल्या आहेत ना, त्याला पूर्णतः लगाम घालावं लागेल. ठीक आहे. 2 मुद्दे यातून आलेले आहेत. एक तर ते भारताने काय केलं पाहिजे हे सांगत होते. दुसरा मुद्दा जो आहे पाकिस्तानी समाजाचं काय झालं आहे, तालिबानायझेशन झालं आहे असं ते म्हणाले, त्याकडे आपण नंतर येऊया. पण भारताकडे आधी येऊया, कारण झळ भारताला ताबडतोब पोचते याची. शैलेंद्र देवळणकर, काय करायला पाहिजे भारताने? प्रकाश बाळ म्हणतात ते पटतं आहे का तुम्हाला? मला ते यासाठी पटतं आहे की ह्या सगळ्यांचा जो कोर आहे, हे म्हणजे हे सगळ्या गोष्टी फिरून एका गोष्टीकडे येत आहेत, ते पाकिस्तानच्या लष्कराकडे येत आहेत. आणि अजूनही ते त्यांचं जे प्रभुत्व आहे किंवा त्यांचं जे प्राबल्य पाकिस्तानवरती आहे, आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची सुरुवात होती आहे. मग तो तालिबानच्या बाबतीतला प्रश्न असेल किंवा जैश ए मोहम्मद किंवा लष्कर ए तय्यबाच्या बाबतीतला प्रश्न असेल. त्यामुळे भारत हा सातत्याने म्हणत आलेला आहे की पाकिस्तान ही दहशतवादाला निर्यात करणारी फॅक्टरी आहे. आणि हे फक्त भारतच म्हणत नाही आहे. आता फक्त पाकिस्तान एक प्रकारचं अशा स्वरूपाने एक
एक चित्र तयार करू शकतो की बघा आम्ही कशाला तुमच्याकडे दहशतवादी कृत्य करू, आम्ही स्वतः दहशतवादाला बळी पडलेलो आहोत. त्यामुळे याला एक थोडासा दुजोरा मिळू शकतो ह्या आजच्या जो अटॅक झाला. परंतु केवळ भारतच नाही तर खुद्द बराक ओबामांनी सुद्धा जो आता आपला ॲड्रेस दिला, शेवटचा प्रेसिडेन्शियल ॲड्रेस दिला, त्याच्यामध्ये पण त्यांनी पाकिस्तान ही सेफ हेवन आहे दहशतवादासाठी. किंबहुना वॉशिंग्टन DC मध्ये बसलेले असे शेकडो थिंक टँक आहेत की जे गेल्या 1 दशकापासून आपल्या विविध अहवालांमध्ये सातत्याने ही गोष्ट म्हणता आहेत की पाकिस्तानला तुम्हाला कंट्रोल करावं लागणार आहे, कारण पाकिस्तानमधनं दहशतवादाची सर्वात जास्त निर्यात होती आहे. त्यामुळे मूळ मुद्दा जो मला सातत्याने जो प्रकाश बाळांनी सुद्धा मांडला की ही सगळ्या गोष्टींची सुरुवात ही प्रामुख्याने लष्करापासून होते आहे. कारण संरक्षण धोरण ठरवणं असेल की परराष्ट्र धोरण ठरवणं असेल, याच्यामध्ये खुद्द नवाज शरीफ यांना फारसं स्थान नाही, किंवा यापूर्वी देखील नव्हतं. आणि ज्या ज्या वेळेला शरीफांनी हा प्रकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना प्रचंड प्रोटेस्टला सहन करावं लागलेलं आहे. म्हणजे ते तुमच्याकडे अगदी अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला लाहोरला गेले त्याच्यापासून जो कारगिलचं परंपरा सुरू झालेली आहे ती 2008च्या मुंबईच्या अटॅकपर्यंत, कारण त्यावेळेला बॅक चॅनल डिस्कशन्स काश्मीरवरती सक्सेसफुल होणार होती. कदाचित काश्मीर प्रश्न सुटू शकला असता, तुमच्यावरती मुंबईचा अटॅक झाला आणि त्यानंतर मग लाहोर वगैरे हा सगळा इतिहास आपल्या समोरचा आहे. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट सातत्याने लक्षात ठेवावी लागेल की याच्यामध्ये आडकाठी आणणारा मुख्य लष्कर हा प्रकार आहे. तर लष्कराचं महत्त्व कसं कमी होणार या दृष्टिकोनातून याच्याकडे बघावं लागेल, तरच तुम्हाला पण दहशतवादाचं मग कसं कमी होणार? त्याच्यासाठी 2च मार्ग आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो प्रकाश बाळांनी उपस्थित केला आहे की का पाकिस्तानच्या जनतेला हे वाटत नाही. तुम्ही इंडोनेशियाचं उदाहरण घ्या. इंडोनेशियामध्ये देखील पाकिस्तानसारखी लष्करी हुकुमशाही होती, पण इंडोनेशियाच्या लोकांनी लष्कराला त्याची जागा दाखवली. आज तिथं लोकशाही आहे. बांगलादेशचं उदाहरण घ्या, आपल्या शेजारी राष्ट्र आहे. बांगलादेशमध्ये देखील कन्सिडरेबली लॉंग टाईमसाठी लष्करी हुकुमशाही होती, पण आज बांगलादेशच्या लोकांनी लष्कराला त्याची जागा दाखवलेली. पाकिस्तानमध्ये ते का घडत नाहीये हा मेन प्रश्न आहे. आणि हे फक्त पाकिस्तानची जनताच करू शकते. एक किंवा दुसरे 3 राष्ट्र करू शकतात, अमेरिका, सौदी अरेबिया आणि चीन. ह्या 3 राष्ट्रांनी जर प्रयत्न केले तर लष्कराचं महत्त्व कमी होईल. नसता पाकिस्तानची जनता लष्कराला त्याची जागा दाखवेल. आणि जोपर्यंत लष्कराला त्याची जागा दाखवली जात नाही त्याप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारचं ध्रुवीकरण हे पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात दिसणार आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दहशतवादामध्ये दिसून येणार. मी कर्नल आठलेंकडे जातोय. आठले सर, काय विश्लेषण करतायत देवळाणकर? तुम्ही ऐकलेलं आहे लष्कराला जागा दाखवली पाहिजे, पण हे अजिबात सोपं नाही आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे लष्कराला जागा दाखवणं त्यामध्ये अनेक गोष्टींची गुंतागुंत आहे. आणि जरी म्हटलं आपण अमेरिका, सौदी अरेबिया करू शकते तरी ते करतील अशी काय सध्या तरी शक्यता नाही आहे. पाकिस्तानची जनतासुद्धा एक प्रकारे फारच दबावाखाली आहे. त्यामुळे तिथली लोकशाही मजबूत होईल आणि लष्कराला धडा मिळेल हे नजीकच्या भविष्यकाळात तरी शक्य दिसत नाही आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? लष्कराला, पाकिस्तानी लष्कराचा प्रभाव कमी होऊ शकतो का? इकडे पाकिस्तानकडे बघताना एक अत्यंत चुकीचं प्रमेय आपण गृहीत धरतो आणि ते म्हणजे अखंड पाकिस्तान हा भारताच्या हिताचा आहे. त्याच्या आधीची जी विशेषणं आहेत ती आपण विसरतो. ती 2 विशेषणं महत्त्वाची आहेत, शांतिप्रिय आणि मैत्रीपूर्ण आणि अखंड पाकिस्तान हा भारताच्या हिताचा आहे. जर भारताच्या सतत विरोधात, भारताविरुद्ध सतत आगळिका करणाऱ्या, मैत्रीपूर्णच्याऐवजी द्वेषपूर्ण भूमिका ठेवणारा असा अखंड पाकिस्तान हा भारताच्या हिताचा आहे का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला योग्य मिळालं की अशा प्रकारचा अखंड पाकिस्तान आपल्या हिताचा नाही, तर आज स्पष्टपणे विशेषतः मानवी हक्कांची पायमल्ली इतक्या मोठ्या प्रमाणावरती फाटामध्ये किंवा बलुचिस्तानमध्ये होत आहे, तर एक लोकशाही देश म्हणून भारताने त्या तिथल्या लोकांच्या स्वातंत्र्याकरता आपला आवाज उठवणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे आपण करत नाही तोपर्यंत आपण नेहमी ज्याला बॅकफूटवरती किंवा बचावात्मक जी आपलं धोरण आहे, जे आपण चुकीचं प्रमेय घेतलेलं आहे की अखंड पाकिस्तान आपल्या याचं आहे, कारण फिअर ऑफ दी अननोन आहे. अनेक राजकीय विश्लेषकांना किंवा लष्करी विश्लेषकांना पाकिस्तान मोडकळीस आला तर काय होईल याची भीती वाटते. जसं एकेकाळी रशियासुद्धा जेव्हा होता तेव्हा काही अमेरिकन लोक म्हणायचे की नको, रशिया सध्या आहे तसाच असू द्या, तो मोडकळीस येताना काय होईल याची भीती वाटते आपल्याला. पण रशिया मोडकळीला आला, संपला, सोव्हिएत संघ संपला, त्या जागी आता 10, 15, 20 किती देश आहेत. तशाच प्रकारे पाकिस्तानचं विघटन हे, आणि
गमतीची गोष्ट अशी की आपण किती मनात आणलं किंवा माझ्या अमेरिकन थिंक टँकशी अनेकदा या वर्षावरती चर्चा झालेली आहे. अहो, ना अमेरिकेच्या ना भारताच्या कडे एवढी शक्ती आहे की पाकिस्तानचं विघटन आपण थांबवू शकतो. पाकिस्तानचं विघटन फक्त पाकिस्तानी स्वतःच थांबवू शकतात किंवा तिथले डॉमिनंट पंजाबी राज्यकर्ते थांबवू शकतात. पण त्यांना योग्य रस्तावरती जर यायची इच्छा नाही आहे किंवा ते येत नाही आहेत तर आपण त्याला काय करू शकणार. आपल्यापुढे सगळ्यात मोठा आणि योग्य मार्ग म्हणजे अशा प्रकारे पाकिस्तानचं इम्प्लोजन किंवा पाकिस्तानचा स्फोट होऊन पाकिस्तानची 3-4 शकलं जर होणार असली तर त्याचा कमीत कमी प्रभाव आपल्यावरती पडेल. आपल्याकडे पाकिस्तानातनं निर्वासित येऊ नयेत किंवा आले तर त्यांच्याशी कसं डील करायचं, या प्रकारे पुढच्या येणाऱ्या भविष्य काळाबद्दल आपण आजपासूनच विचार करण्याची आणि त्याप्रमाणे तयारी ठेवण्याची गरज आहे. वैभवी पळसुले, हे तुम्हाला पटतंय का? मुळामध्ये कर्नल आठले मागेही माझ्या कार्यक्रमात त्यांनी हाच मुद्दा मांडला होता की अखंड पाकिस्तान हे जे गृहीत आपण धरतोय, अखंड पाकिस्तानच भारताच्या फायद्याचं आहे. याआधी पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान होतं, बांगलादेश वेगळा झाला, त्यानंतर पाकिस्तान थोडासा कमजोर झालेला आहे. पण आजही जो पाकिस्तान आहे त्याचं विघटन झालं तर कदाचित वेगळी परिस्थिती होईल, हे तुम्हाला पटतंय का? पाकिस्तानचं विघटन झालं तर कदाचित वेगळी परिस्थिती होईल, पण ती भारतासाठी अधिक घातक असेल असं मला वाटतं. कारण मुळात पाकिस्तानचं विघटन होण्याच्या जेवढ्या शक्यता जास्ती निर्माण होतील तेवढं लष्कराचा प्रभाव पाकिस्तानमध्ये नक्की वाढणार. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो आहे की लष्कराचा प्रभाव जेवढा पाकिस्तानमध्ये अधिक आहे तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान चर्चा होणं शक्य नाही आहे. कारण ती चर्चा यशस्वी होणार नाही, कारण लष्कराचा सगळा हेतू आहे की भारतावर विजय मिळवायचा. मग पाकिस्तान विघटनाकडे जेवढा जाईल तेवढा लष्कराचा प्रभाव वाढणार. लष्कराचा प्रभाव जेवढा वाढणार तेवढे भारताचे आणि पाकिस्तानचे संबंध अधिकाधिक बिघडणार. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की विघटन झाल्यानंतर आपल्या शेजारी जे सिंध आहे किंवा पंजाब आहे यातनं आपण जेव्हा फाळणी झाली तेव्हा बघितलं की फाळणीनंतर किती मोठ्या प्रमाणात जनतेचं स्थलांतर झालं. बांगलादेशचं युद्ध झालं तेव्हाही आपण बघितलं की जेव्हा बांगलादेश अस्थिर होता तेव्हा बांगलादेशातले निर्वासित भारतात आले आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, राजकीय व्यवस्थेवर, सामाजिक व्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. मग अशा वेळेला परत पाकिस्तानचं जर विघटन झालं तर भारतातही सध्या काही अंतर्गत फार सुरक्षितता आहे असं म्हणता येत नाही. मग येणारा जो काही लोंढा आहे निर्वासितांचा त्याला आपण कसं काय हँडल करणार आहोत, हा दुसरा प्रश्न. तिसरा मुद्दा असा आहे की पुढे पाकिस्तानचं विघटन ही काही 2-4 वर्षात घडणारी घटना आहे असं नाही वाटत मला. त्याला कदाचित खूप काळ जावा लागेल. मग ह्या मधल्या काळात भारताची भूमिका ते विघटन होण्याची वाट बघत बसणं आहे, लष्कराशी तडजोड करणं आहे, की लष्कराबरोबर किंवा पाकिस्तानविषयीच्या धोरणातच काहीतरी एक ठोस आमूलाग्र बदल घडून आणायला हवा असं मला वाटतं. तो विचार करायला हवा आणि तो आमूलाग्र बदल मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे आम्ही आता चर्चा करणार नाही, दहशतवादी हल्ला झाला, हा हट्ट भारताने सोडून द्यायला हवा असं मला वाटतं. ठीक आहे, मी तुम्हा दोघांकडे येतो, पण त्याआधी मला पुन्हा एकदा आठले सरांकडे जायचं आहे. आठले सर, तुमचा जो विघटनाचा मुद्दा होता तो खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे वैभवी पळसुलेंनी. विघटन झालं तर लष्कराचा प्रभाव अधिक वाढेल असा त्यांचा मुद्दा आहे आणि निर्वासितांचा मुद्दा आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे. काय म्हणाल तुम्ही? लष्कराचा प्रभाव सध्या आहे त्यापेक्षा आणखीन वाढेल म्हणजे 100% वरती काहीतरी वरती जाईल असं म्हणण्यासारखं आहे एक. दुसरं, आत्ता आहे त्यापेक्षा विघटनानंतर म्हणजे छोटे छोटे 2-3 देश झाल्यानंतर ते आपल्याला जास्त त्रासदायक होतील असं. म्हणजे बांगलादेशचं जेव्हा विघटन झालं तेव्हाही असंच आपण म्हणत होतो की नाही तो एक पाकिस्तान होता तोच बरा होता, आता 2 झालेत तर आपल्याला जास्त प्रश्न होता येईल, आता बांगलादेशाशी डील करायचं आहे, पाकिस्तानशी वेगळं डील करायचं आहे. एकसंघ पाकिस्तानच्या जागी 2-3 छोटे देश झाले. पंजाब प्रांत ज्याला की समुद्राशी हे नाही, लँडलॉक्ड, तो अफगाणिस्तानसारखा देश होईल. त्यांच्याकडे भले अण्वस्त्र असतील. आपण नीट भूगोलाकडे पाहत नाही. पाकिस्तानचा जो स्ट्रॅटेजिक हार्ट किंवा त्यांचं सगळ्यात महत्त्वाची अड्डे, त्यांचं कहुटा जिथे ते अण्वस्त्र बनवतात, मिसाईल्स बनवतात, हे सगळं आपल्या जम्मू काश्मीरमधल्या मेंढरपासून ॲज अ क्रो फ्लाईज 70 ते 80 किलोमीटर दूर आहे. सबंध पाकिस्तानची 70 ते 80%, 60 ते 70% लोकसंख्या
भारताशी लगत 150 किलोमीटरच्या छोट्या पट्ट्यामध्ये आहे. बाकीचा बलुचिस्तानचा प्रांत किंवा सिंधमधलं वाळवंट इथे लोकसंख्या अतिशय कमी आहे. तर हे सगळं ध्यानात घेऊन पाकिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या जिओ स्ट्रॅटेजिकली अतिशय कमजोर देश आहे. कारण त्याचं सगळं म्हणजे उदाहरणार्थ भारताची राजधानी जर समजा पाकिस्तानपासून 70-80 किलोमीटर सीमेपासून दूर असती किंवा भाभा ॲटॉमिक सेंटर आपलं अमृतसरपाशी जवळ कुठेतरी असतं तर काय झालं असते भारताची स्थिती. अशी पाकिस्तानची स्थिती आहे. परंतु आपल्या एकंदरच इंटेलेक्च्युअल्सना नेतृत्वाला पाकिस्तानला हे जाणीव करून देण्यामध्ये अपयश आलेलं आहे की पाकिस्तान अतिशय वल्नरेबल आहे. भारताकडे जास्त परंपरागत किंवा इतर शस्त्र आहेत आणि त्याचा आपण वापर करू शकतो. हे एकदा पाकिस्तानला जाणीव झाली की आपोआप तिथलं लष्कर जर वास्तववादी त्यांनी धोरण अंगीकृत केलं तर दोघांमध्ये शांतता होऊ शकते. त्यात आणखीन एक मुद्दा आहे की पाकिस्तानी लष्कराला काह्यात ठेवण्याकरता त्याची गुरुकिल्ली जी आहे ती अमेरिकेकडे आहे. आज भारता इतकीच किंवा भारतापेक्षाही जास्त अत्याधुनिक शस्त्र आणि दारुगोळा पाकिस्तानकडे आहे. एकदा अमेरिकेकडनं ह्या शस्त्रास्त्रांची ओघ घेण्याचं बंद झालं किंवा कमी झालं तर आपोआपच भारत आणि पाकिस्तानमधलं जे शस्त्रसंतुलन आहे ते भारताच्या बाजूनी होईल आणि पाकिस्तान सैन्य सीमेवरती किंवा इतर ठिकाणी आगळीक करायला झजावणार नाही. आपण इतिहासाकडे बघा, 1972 ते 1980-84च्या दरम्यान जो कालखंड होता जेव्हा की पाकिस्तान सर्व दृष्टीने अतिशय कमजोर होता, अमेरिकेची मदत बंद झाली होती, ज्या वेळेला भारत वरचढ होता लष्करीदृष्ट्या, तो भारत पाकिस्तानच्या दृष्टीने सर्वात शांततेचा चांगला काळ होता. म्हणजे कमजोर आणि भीती असलेला पाकिस्तान हीच सिक्युरिटी किंवा शांततेची गॅरंटी आहे. ठीक आहे, मी याच मुद्द्यावर ब्रेक घेतो. मला माहिती आहे तुम्हाला तिघांनाही याच्यावर बोलायचं आहे कारण कमजोर पाकिस्तान हाच भारताच्या फायद्याचा आहे असं ते सुचवत आहेत. काय आहे त्याचं भवितव्य आणि खरोखरच हे तुम्हाला पटतंय का हे मी ब्रेकनंतर विचारणार आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानवर उलटतोय का? या क्षणाला जो पोल आहे तो पहा पडद्यावर. 93% लोक म्हणतात होय, हा भस्मासूर पाकिस्तानवर उलटतोय. ब्रेकनंतर पुन्हा लगेच चर्चा सुरू करूया. ब्रेकपूर्वी कर्नल अनिल आठले यांनी सर्वांनाच एक विचाराला खाद्य दिलेलं आहे. त्याच मुद्द्यावर मी सुरुवात करतो. प्रकाश बाळ, तुमच्यापासून सुरुवात करू. ते म्हणत होते की कमजोर पाकिस्तानच भारताच्या फायद्याचं आहे. पटतंय का तुम्हाला हे? मला मगाशी कर्नल आठले बोलत होते तेव्हा एक आठवण अशी झाली की साधारण मला जर बरोबर आठवत असेल तर 4-5 साल 2004-5 सालाच्या सुमाराला एका निवृत्त अमेरिकन जनरलनी त्यांच्या रणनीतीविषयक एका नियतकालिकात एक लेख लिहिला होता की संपूर्ण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या भागाची पुनर्मांडणी कशी करायला पाहिजे. त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं की आत्ताचा जो खैबर पख्तूनख्वा आहे आणि अफगाणिस्तानचा जो दक्षिण भाग आहे ज्याच्यात पुश्तू लोक जास्ती आहेत, यांचं एक राष्ट्र करावं, बलुचिस्तान वेगळा काढावा, सिंध वेगळा काढावा आणि आत्ताचा जो पंजाब आहे, हे जे आठले म्हणत आहेत तसं की पंजाबी डॉमिनेशन आहे, पाकिस्तान तेवढाच ठेवावा आणि अफगाणिस्तानाचं सुद्धा विभाजन करावं. आणि ह्याच्या पाठीमागे दृष्टिकोन त्यांनी असं सांगितलेला होता की अफगाणिस्तान हा जो देश आहे तो गेले 300-400 वर्षाच्या इतिहासात कधीही कोणाला काबूत आणता आलेला नाही. ब्रिटिशांना सुद्धा तो कधी काबूत आणता आलेला नाही. 3 युद्ध झाली तरी ब्रिटिशांना तो काबूत आण. त्यामुळे हा त्याच्याचा अंतिम उपाय आहे की हा जो सगळा भाग आहे सध्या दहशतवादाने याच्यावर हा शेवटचा उपाय आहे असं त्यांनी लिहिलं. तर त्याची मला आठवण झाली, आठले म्हणत होते त्याच्यावरनं. माझं असं म्हणणं आहे की अमेरिका पाकिस्तानला ते जसं म्हणत होते शस्त्रास्त्र पुरवते. आत्ताच अमेरिकन सिनेटमध्ये जी काही F फायटर विमानं पुरवायचं होतं ते सिनेटने थोडा निर्णय थांबवलेला आहे. अमेरिकाही पुरवत राहते कारण अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे अफगाणिस्तान, मध्य आशिया या भागासाठी आणि त्या पद्धतीने ते पाकिस्तानला मदत करतात. आजच नाही ते, म्हणजे आणखी थोडं इतिहासात पूर्वी जायचं तर 62-63 साली एका अमेरिकन स्ट्रॅटेजिस्टनी त्यावेळेचे जे अध्यक्ष होते केनेडी
त्यांना असं एक रिपोर्ट दिलेला होता की पाकिस्तानात कायमस्वरूपी लष्करी राजवट राहणं, तेव्हा अर्थात शीतयुद्ध चालू होतं, परिस्थिती वेगळी होती, हे अमेरिकेच्या आणि नाटोच्या कसं फायद्याचं आहे. तर त्यामुळे ह्या पद्धतीने अमेरिका करेल, अमेरिकेच्या हित आणि आपलं हित जुळेलच असं नाही. माझं असं म्हणणं आहे की आपलं आपण हित काय आहे हे ठरवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी नुसतं दक्षिण आशियातच नाही किंवा भारतीय उपखंडातच नाही तर ह्या जगात 21व्या शतकातल्या आधुनिकोत्तर जगात भारत कुठे आहे, कुठे उभा आहे ह्याच्याबद्दल आपली स्पष्टता हवी आणि हे जग काय आहे ह्याची आपली दृष्टीही स्पष्ट हवी. या दोन गोष्टी आपण करतो का हा प्रश्न विचारून आपण त्याचं जर उत्तर शोधलं तर ते बहुतांशी नकारार्थी आपल्याला मिळतं. कारण त्या पद्धतीची एक स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क किंवा एक धोरणात्मक चौकट किंवा रणनीतीची चौकट आखून त्यात आपण धोरण बसवतोय असं काही मी फक्त मोदींच्या सरकारबद्दल म्हणत नाही आहे, हे गेल्या 10-15 वर्षात झालेलं नाही. आणि त्याचे जे काही विविध आपल्याला फटके बसत आहेत, परिणाम होतोय ते आपण आज भोगतोय. शैलेंद्रजी, मला असं म्हणायचं आहे की आता आपला मूळ मुद्दा आपण त्या लष्कराकडे, आणि आता जसं प्रकाश बाळ म्हणाले की अमेरिका काही त्यांना मदत करण्याचं थांबवेल असं वाटत नाही सध्या. एकंदरीत अमेरिकेचे जे ब्रॉड इंटरेस्ट लक्षात घेता एक मुद्दा जो पळसुलेंनी पण मांडला की आपण याच्यामध्ये जर भारताच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर आपण राजकीय नेतृत्वाबरोबर सातत्याने चर्चा ठेवली पाहिजे आहे. याचं कारण असं की गेल्या 1 वर्षात तुम्हाला पाकिस्तानमध्ये आणखीन एक प्रवाह दिसून येतो की नवाज शरीफ कुठेतरी स्वतःला ॲसर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते तुम्हाला ते नरेंद्र मोदींच्या स्वेरिंग इनला आल्यापासनं तर अगदी उफाला भेटण्यापर्यंत कुठेतरी त्यांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. आणि लष्कर आणि पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व यांच्यात जी सुंदोपसुंदी चाललेली आहे तर आपण जेव्हा चर्चा थांबवतो तेव्हा लष्कराचं फावतं. त्यामुळे आपण ही जर चर्चा सातत्याने चालू ठेवली तर राजकीय नेतृत्वाचं महत्त्व ह्या संघर्षामध्ये कुठेतरी वाढेल असं वाटतं, लष्कराचं महत्त्व कमी होईल. त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला बघायचं असेल या संपूर्ण दहशतवादाच्या आजच्या एपिसोडकडे तर भारताने या सगळ्या संदर्भामध्ये राजकीय नेतृत्वाला जे ऑलरेडी कन्व्हिन्स झालेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चेचं माध्यम हे पुढे चालू ठेवणं आणि त्या संदर्भात त्यांना आवश्यक ती मदत देखील आपण करणं हे माझ्यासाठी मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून एक प्रॅक्टिकल वे सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे असं दिसून येईल आपल्याला. मला त्या मुद्द्याकडे, तुम्ही त्या मुद्द्यावर काय बोलला नाहीत की पाकिस्तान अखंड राहणं फायद्याचं आहे का भारताच्या, की कमजोर होणं फायद्याचं आहे? नाही, भारताच्या दृष्टिकोनातनं जसं मी यांच्याशी बोललो, कारण पाकिस्तानचे जर तुकडे झाले तरी त्याच्यावरती ज्या छोट्या राज्यांवरती बाकी जे इतर सराउंडिंग स्टेट्स आहेत ते आपला प्रभाव वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करणार. इव्हन तुम्ही जर भारत आणि पाकिस्तानमधली चर्चा जेव्हा थांबती तेव्हा चीन आणि अमेरिकेला जास्त स्कोप मिळतो इंटरव्हेन्शन करण्याचा. ज्या वेळेला छोटे छोटे राज्य होणार आहेत आणि स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाची असल्यामुळे इथं बाहेर सराउंडिंग राज्यांचा प्रभाव आणखीन वाढणार आहे. तर अधिक गुंतागुंतीची परिस्थिती भारताची डोकेदुखी आणखीन वाढेल त्या परिस्थितीत. मला वैभवी पळसुले एका मुद्द्याकडे यायचं आहे. म्हणजे कायम असं म्हटलं जातं की पाकिस्तानमधली लोकशाही मजबूत करण्याचे प्रयत्न भारताने केले पाहिजे. एक तर असे काही प्रयत्न असू शकतात का? कारण आपण बघितलं आहे जो पीपल टू पीपल डायलॉग होतो त्याच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. राजकारण जसं फिरतं तसं त्याच्या ज्या काही शक्यता आहेत कमी जास्त होतात. तर असं काही आपण करू शकतो का? आणि तिथली मगाशी हे जे म्हणाले की त्या सगळ्या जर समाजाचं अशा प्रकारे तालिबानीकरण झालं असेल तर तिथली लोकशाही कशी मजबूत होणार आहे? मला असं वाटतं लोकशाही कोणत्याही देशातली मजबूती दुसऱ्या देशांनी प्रयत्न करून होत नाही. त्या देशातच मुळात त्या लोकशाही भावना रुजली पाहिजे. आणि तसं म्हणायला गेलं तर लोकशाही म्हणजे नक्की काय? फक्त लोकनियुक्त सरकार येणं, ह्याला जर तांत्रिकदृष्ट्या आपण लोकशाही म्हणणार असू तर आता पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार आहे, तसं भारतातही आहे. पण लोकशाही म्हणजे लोकांना काय वाटतं याचा विचार जर आपण करायचा झाला तर पाकिस्तानमध्ये आज आपल्याला दिसतं की सामान्य लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भारतद्वेष आहे. म्हणजे भारतद्वेष म्हणजे कसा भारतद्वेष आहे तर काही वर्षापूर्वी टाइम्स ऑफ इंडियाने अमन की आशा नावाचं एक अभियान चालवलेलं होतं. त्याच्यात त्यांनी पाकिस्तानी सामान्य जनतेशी चर्चा केली. त्यांना काश्मीर प्रश्न सुटायला हवा आहे, त्यांना भारताशी जवळीक हवी आहे, पण ती कशा पद्धतीने तर त्यांच्या कंडिशन्सवर त्यांना ती हवी आहे, त्यांच्या अटींवर हवी आहे. म्हणजे मुळात भारत काश्मीरवर आपला हक्क सांगून पाकिस्तानवर अन्याय करतो आहे ही जाणीव जोपर्यंत पाकिस्तानच्या समाज मनात आहे तिथे तोपर्यंत लष्कर येवो किंवा लोकशाही येवो परिस्थितीत फरक पडणार नाहीये. त्यामुळे ह्या परिस्थितीत जर फरक पडायचा असेल आपल्याला तर लोकशाहीचा अट्ट धरणं की लोकशाही आली की कसं सगळं व्यवस्थित होईल आणि भारत पाकिस्तान संबंध सुधारतील आणि मग भारताने त्यासाठी प्रयत्न करायला हवेत असा हा आशावाद फार भाबडा आहे असं मला वाटतं. त्याऐवजी जास्ती प्रॅक्टिकल जास्ती वास्तववादी धोरण स्वीकारायला हवं. दुर्दैवाने काय झालेलं आहे की भारताचं धोरण फार सुरुवातीपासून खूप आदर्शवादी राहिलेलं आहे.
परराष्ट्र धोरण हे वास्तववादी असायला हवं, निदान आजच्या जमान्यात हे तुम्ही ते नेहरूंच्या असायलाच हवं. काळापासूनच म्हणताय. अगदी फार पूर्वीपासून आपण आदर्श होते की भारत चुका करूच शकणार नाही अशी प्रतिमा सतत जगात निर्माण करणं. म्हणजे आपण जेव्हा अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या तेव्हाही दुसऱ्या दिवशी आपण जाहीर केलं की आम्ही काही अण्वस्त्र वापरणार नाही. म्हणजे ही आदर्शवादी भूमिका घेण्याचं मुद्दामून काही कारण नाहीये. तर मग आता चर्चा करताना आपले चर्चेचे मुद्दे काय असायला हवेत हे दुर्दैवाने आपले राजकारणी ठरवत नाही. जेव्हा आपण म्हणतो पाकिस्तानबरोबर चर्चा करायची, जर दहशतवादी हल्ला झालाय तर बाबा दहशतवादीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तान काय काय करतंय? काश्मीरचा प्रश्न आहे तर मग काश्मीरमधले जे फुटीरतावादी गट आहेत त्यांना पाकिस्तानचे अधिकारी भेटले म्हणून आपण चर्चा रद्द करायची, याला अर्थ नाहीये. मग त्यांना सामावून घेऊन आपण काही करू शकतो का? किंवा चर्चा ठरली तर आपणच का नाही फुटीरतावादी गटांना आधी भेटत? या प्रकारची एक ज्याला आपण डिप्लोमसी म्हणतो किंवा राजनैतिक खेळी करणं, अशा प्रकारची खेळी करून वास्तववादी दृष्टिकोनातून जर हा प्रश्न हाताळला तर कदाचित या प्रश्नाला वेगळं वळण मिळू शकेल असं मला वाटतं. माझा वेळ संपत चाललाय, शेवटी जातोय आठले सरांकडे. आठले सर, शेवटी काय म्हणाल? साधी गोष्ट आहे, काश्मीरी फुटीरवाद्यांशी पाकिस्तानी नेहमी चर्चा करतात कुठच्या याच्या आधी. त्याचप्रमाणे बलुचिस्तानमधले लोक ज्यांच्यावरती गेले अनेक वर्ष अत्याचार होत आहेत, त्यांच्याविरुद्ध विमानं वापरली जातात, रणगाडे वापरले जातात, त्यांना स्वातंत्र्य मिळावं किंवा त्यांना त्यांच्या तिथल्या मानवी हक्कांची पायमल्ली बंद व्हावी, हे एक लोकशाही प्रधान आणि सभ्य देश म्हणून आपलं कर्तव्य नाही का? मग त्यांना जसं पाकिस्तान म्हणतं त्याप्रमाणे कमीत कमी नैतिक सपोर्ट भारताकडून मिळाला तर त्याच्यात अयोग्य काय आहे? अशा प्रकारे जेव्हा आपण आपलं जे बेसिक बचावात्मक जे धोरण आहे ते सोडून आक्रमक धोरण जेव्हा घ्यायला सुरुवात करू तेव्हाच पाकिस्तान भारताची शांतता योग्य प्रकारे किंवा विथ गुड इंटेन्शन चांगल्या हेतूनी भारताशी चर्चा करायला लागेल आणि प्रत्यक्षात शांततेच्या दृष्टीने पावलं उचलेल. जोपर्यंत टॉक सॉफ्टली अँड कॅरी बिग स्टिक हे जे सूत्र आहे ते आपण अंमलात आणत नाही तोपर्यंत या संदर्भाला या संबंधातल्या चर्चेला काही अर्थ नाही असं मला वाटतं. ठीक आहे, आपण आज इथेच थांबूया. ही चर्चा अखंड काळ चालू शकते. पाकिस्तान हा असा विषय आहे, त्यामध्ये इतके पैलू आहेत की चर्चेलाही काही अंत असू शकत नाही. पण शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न बघा, दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानवर उलटतोय का? पडद्यावर बघा आपला पोल काय आहे. 93% लोक म्हणतात या क्षणाला होय, दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानवर उलटतोय. आजची चर्चा खूप शांततेने झाली आणि मी नेहमी बघितलंय जेव्हा जेव्हा चर्चेमध्ये राजकारण्यांचा समावेश नसतो तेव्हा तेव्हा ती शांततेने होते. माझी अशी इच्छा आहे बहुतेक वेळा माझ्यावर ही वेळ येऊ की ही राजकारणी चर्चेमध्ये नसावेत, पण लोकशाही राष्ट्रामध्ये ते होऊ शकत नाही. मी उलट म्हणेन राजकारणी आपले प्रगल्भ व्हावेत, त्यांनी वाद घालावा पण शांतपणे दुसऱ्याचं ऐकून घ्यावं, एवढी अपेक्षा आपण करू शकतो. आज इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र वन.